सिंहवरती साथ करणारे गान कोकिका गायन सम्राट श्री हरिभक्ती परायण माऊली महाराज घुमरे. सुंदर त्यांचं गायन आहे आणि सुंदर भगवंताचे भजन भगवंताच्या लीला भजनामधून गातात आणि तुम्हाला मंत्रमुग्ध करतात असे असणारे श्री हरिभक्ती परायण घुमरे महाराज यांनाही खूप खूप असे असणारे धन्यवाद. तसेच महाराजांसोबत विराजमान झालेले आमचे श्री हरिभक्ती परायण गायन सम्राट कोठवडे महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही खूप खूप असे असणारे धन्यवाद. आणि मृदुंग सम्राट मृदुंग अलंकार गेले 3 राज्यामध्ये ज्यांचा मृदुंग गाजतोय, ज्यांनी 3 राज्यामध्ये मृदुंग सुंदर वाजवलाय आणि त्याचे पारितोषिक असे असणारे जीवनामध्ये त्या ठिकाणी पदार्पण केले तसे असणारे श्री हरिभक्ती परायण मृदुंग सम्राट मृदुंग अलंकार श्री विठ्ठल महाराज उगलधर ते या ठिकाणी आपल्याला साथ करतायत. त्यांचंही खूप खूप असं असणारं धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत सिस्टम लावतात त्यांनाही द्यावे तितके धन्यवाद. तुम्ही त्यांनाही खूप खूप असे असणारे धन्यवाद. आणि गेले 4-5 दिवस तुम्ही सर्व मायबाप श्रोतेगण कथा सुरू होण्याच्या आधी मंडपामध्ये येऊन विराजमान होतात. कथा श्रवण करण्यामध्ये तुम्ही कथेच्या त्या सागरामध्ये डुबलेले आहात. डुबकी घेण्याकरता तुम्ही विराजमान होतात. तुम्हा सर्व मायबापांचे खूप खूप असे असणारे धन्यवाद. आणि माझ्या या शिवपुराण रूपी कथेला प्रारंभ. गेले 4 दिवस आपण त्या भगवान परमात्म्याची काय करतोय? कथा श्रवण. कथा श्रवण करत असताना भगवान परमात्म्याच्या अनेक प्रकारच्या लीला आपण श्रवण केल्या. तो भगवान परमात्मा कसा आहे, त्या भगवंताची भक्ती कशी करावी, त्या भगवान परमात्म्याचं व्रत वाकल्य त्याची साधना त्याचा उपवास त्याची पूजा कशी करावी हे आपण या ठिकाणी श्रवण करत आलो. आणि गेले कालपर्यंत भगवान परमात्म्याच्या अनेक लीला श्रवण केल्या. आणि काल जी कथा थांबली होती ती कुठं थांबली होती? झोपले का तुम्ही सगळे? शिव पार्वतीचा विवाह झाला होता का? आज होणार होता नाही. काल कुठं थांबली? कालची सगळ्यात शेवटची कथा कुठं झाली होती? सांगा. कोण कोण होतं काल ऐकायला येतं? 2-3 जण होते वाटतं. कुठं होती कालची कथा तुम्ही सांगा. आता वीरभद्र जन्माला आला होता, युद्ध करण्याचा निघाला होता वीरभद्र. तिथपर्यंत आलो होतो आपण, आहे की नाही? निदान एखादा वीरभद्र म्हणून तरी तुम्ही त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं. वीरभद्र निघाला होता. माता सती महाराणीने यज्ञामध्ये त्या ठिकाणी काय केलं होतं? आपला देह यज्ञामध्ये त्या ठिकाणी वेचला. यज्ञामध्ये माझ्या सती महाराणीने उडी घेतली. नंदी भगवान शंकराकडे जातात आणि जातात क्षणी नंदी भगवान सांगतात, देवा घात झाला, घात झाला. आता आमची माता कैलासावरती येणार. म्हणजे काय झालं? म्हटले काही नाही, यज्ञाच्या त्या असणाऱ्या दक्षाच्या यज्ञामध्ये माता सती महाराणीने त्या यज्ञामध्ये प्रवेश केला. म्हटल्याच्या नंतर महाराज भगवान परमात्म्याला राग आला. त्या रागामध्ये एक अशी असणारी त्या ठिकाणी जटा काढलेली आहे, भूतलावरती टाकली. आणि त्या जटातून तो भगवान परमात्मा म्हणजे ते असणारा शिव अवतार असणारा शिवाचे गण असणारे वीरभद्र त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि प्रगट होऊन त्या असणाऱ्या दक्षाच्या घराकडे दक्षाच्या त्या असणाऱ्या यज्ञाकडे निघाले. निघाल्याच्या नंतर त्या जटेमधून 2 व्यक्ती जन्माला आले. एक वीरभद्र आणि एक असे असणारे महाकाली त्या ठिकाणी त्या असणाऱ्या त्याच्यामधून जन्माला. जशी महाकाली प्रगट झाली महाराज, जसा वीरभद्र प्रकट झाला आणि वीरभद्र त्या असणाऱ्या